काही दिवसांआधी माझे बाबा आयसीयू मध्ये होते. खूप भीती वाटत होती. मनात खूप विचित्र विचित्र विचार येत होते. ते म्हणतात ना, मन चिंते ते वैरी पण ना चिंते, तसंच काही झालं होतं. इतके विचित्र विचित्र विचार येत होते. कुणाचा कॉल आला अचानक तर असं वाटायचं की काय ऐकायला भेटेल. आणि तेव्हा असं वाटायचं यार किती काही करायचं राहून गेलं, किती काही बोलायचं राहून गेलं. मी जसं व्हिडिओ बनवते तसंच माझ्या बाबांनी मला 1.5 महिन्यापासून सांगितलं होतं, की "अगं एक माझा व्हिडिओ बनवून दे, अगं माझा एक व्हिडिओ बनवून दे." आणि मी काय विचार केला, जाऊ दे आपलेच बाबा आहेत ना, निवांत करेन, निवांत करेन. लकीली आज माझे बाबा सुखरूप आहेत आणि मी त्यांच्यासाठी व्हिडिओ पण बनवलेला आहे. पण प्रत्येकालाच हे सेकंड चान्स मिळेल असं मला वाटत नाही. आणि मी या अनुभवातून खरंच खूप काही शिकले. आपण लाईफला खूप ग्रँटेड पकडतो. आज घराच्या बाहेर गेलेला माणूस परत सुखरूप घरी येईल की नाही खरंच सांगता येत नाही. म्हणून मला असं वाटतं, की जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आपल्या मनातलं जे पण काही आहे ना, ते बोलावं. भांडण असेल तर ते सॉर्ट करावं. आणि आपल्याला वाटत असेल ना, त्या व्यक्तीसाठी हे करावं, ते करावं, पॉसिबल असेल ना, तर ते आत्ताच करायला पाहिजे. वाट नाही बघायला पाहिजे, की नंतर करू, वेळ येईल. खरंच वेळ कधी काय येईल ना, सांगता येत नाही. आणि कधी कोणता कॉल येईल आणि तुमचं आयुष्य